नमस्कार. जय महाराष्ट्राच्या न्यूजरूममध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यातली रणधुमाळी जी आहे ती येऊन पोहोचलेली आहे. आरोप प्रत्यारोप याच्या फैरीही तितक्याच वेगानं वाढताना पाहायला मिळतात. मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना या दोघांमध्येच वाद सुरू आहे अशा स्वरूपाचं चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुंबईत तरी दिसेल की नाही अशा स्वरूपाचं चित्र आहे. आणि म्हणूनच आपण आज थेटपणे न्यूजरूममध्ये चर्चा करण्यासाठी बोलवलं आहे ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना. चव्हाण सर, जय महाराष्ट्रमध्ये आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू. आभारी सर, जसं मी सुरुवातीला म्हटलं, मुंबईपासून सुरुवात करूयात. मुंबईमध्ये ज्या स्वरूपात आरोप प्रत्यारोप सुरू आहे, दोन सत्तेतले एकत्र असलेले पक्ष एकमेकावर आरोप करतात आणि अशा परिस्थितीत फक्त भाजप आणि शिवसेनेकडेच लोकांचं लक्ष जाईल अशा स्वरूपाचं चित्र आहे. आणि त्यातून काँग्रेसमधली जी काही चर्चा होते ती अंतर्गत वादाचीच होते, नेतृत्वाचीच होती आहे. कोणत्याही प्रश्नाची किंवा काँग्रेसच्या कामाची चर्चा होताना पाहायला मिळत नाही. काय कारणं वाटतात? हा अंतर्गत वाद संपणार तर कधी संपणार? पहिल्यांदा जे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याचा जे काही सुरू आहे शिवसेना आणि भाजपमध्ये, हे त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे. म्हणजे ह्याचा दृश्य परिणाम निवडणुकीनंतर स्पष्टता येईल की ह्याच्यामध्ये तथ्य किती आहे. त्यांची इच्छा एवढीच आहे की जी मतं काँग्रेसला मिळणार अपेक्षा आहे ती मतं शिवसेना आणि भाजपमध्येच राहावीत, अन्य तिसरीकडे जाऊ नयेत. याचा स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून एकमेकांच्या विरोधी कुरघोडी करून, एकमेकांच्या बाबतीमध्ये तक्रारी करून लोकांना गुमराह करण्याचा हा प्रयत्न हा दोन्ही पक्षांनी सुरू केलेला आहे. लोकांना ही जाणीव आहे की जी लोक 22 वर्ष सत्तेमध्ये एकत्र मुंबई महापालिकेत राहिली, त्यांना जे काही त्यांच्या काळामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत यांना दोघेही तेवढेच जबाबदार आहेत. शिवसेनेचा महापौर, उपमहापौर भाजपचा, आणि 22 वर्ष एकत्र राहिल्यानंतर आताच पारदर्शकता कशी आठवते? 22 वर्षामध्ये ज्या भानगडी ह्यांनी महापालिकेत केल्या, सत्तेचा पुरेपूर दुरुपयोग करून मुंबईला बकाल करण्याचं काम ह्यांनी जे केलेलं आहे, त्याच्यामध्ये ह्यांनी कोणावरही आरोप प्रत्यारोप जरी केले तर दोघंही तेवढेच जिम्मेदार आहेत अशी आमची भूमिका आहे. फक्त माध्यमांना खाद्य ते पुरवत आहेत, ज्याच्यामुळे माध्यमसुद्धा तेवढंच दाखवत आहेत काँग्रेसची जमेची बाजू, काँग्रेसनी पॉझिटिव्ह घेतलेली भूमिका आणि काँग्रेसचा प्रचार यंत्रणा जी काही सुरू आहे. कदाचित रिसोर्सेसमध्ये काँग्रेस कमी पडत असेल हे मान्य आहे आम्हाला, परंतु प्रचारामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये काँग्रेसचं नेतृत्व सक्षमपणे हे काम करत आहे. आणि मला वाटतं की लोकांना ही जाणीव आहे की काँग्रेसचा जो अप्रोच आहे तो विकासात्मक कामावर भर देणारा आहे. यांच्यासारखं एकमेकावर चिखलफेक करण्याचं काम काँग्रेस करत नाही. म्हणजे हे दोन प्रादेशिक पक्ष एकमेकावर चिखलफेक करतायत, मात्र काँग्रेसमध्ये काँग्रेसचेच नेते एकमेकावर चिखलफेक करताय अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळतं. या ठिकाणी नारायण राणेंनी थेटपणे निरुपमांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. निरुपम आपल्याच पद्धतीनं काँग्रेस पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. दुसरीकडे जर महाराष्ट्राचा विचार केला तर अशोक चव्हाण यांच्या रूपानं निश्चितपणे एक चांगलं नेतृत्व पाहायला मिळतं आहे. मात्र त्यांना ज्या स्वरूपाची इतर गटांकडून साथ मिळणं गरजेची आहे ती मिळताना पाहायला मिळत नाही. ही इतक्या विभागामध्ये वाटली गेलेली काँग्रेस जी आहे ती यशापर्यंत पोहोचेल तर कशी पोहोचेल? कुठल्या पक्षामध्ये एक वाक्यता आहे मला सांगा. तिथे भाजपमध्ये सुद्धा तिकीट वाटपावरून किती वादविवाद नागपूरमध्ये झाले आपण पाहिलं. मग थेट महिलांनी तर गंभीर स्वरूपाचे आरोप तिथे गडकरी आणि मुख्यमंत्र्यांवरच तिथे केले, शिवसेनेच्या भाजपच्या महिलांनी. मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना भाजपमध्ये मनसेची मंडळी जी पक्ष सोडून भाजपमध्ये थेट प्रवेश त्यांनी केला, शिवसेना सोडून सुद्धा काही लोक भाजपमध्ये गेले. त्यामुळे ही निवडणुकीच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत, काँग्रेस त्याला अपवाद असू शकत नाही, परंतु हे निवडणुकीच्या सुरुवातीला जे घडलं ते नंतर हळूहळू काँग्रेसमध्ये कमी झालेलं आहे. संजय निरुपमचं नेतृत्व शेवटी पक्षाने निर्णय घेतल्यानंतर त्याला काम करायला संधी दिली गेली पाहिजे असं माझं मत आहे. मग काय रिझल्ट देतात काय नाही हा पुढचा विषय आहे. पण एकदा सिलेक्शन झालं, एकदा निर्णय झाला की त्यानंतर तक्रार करण्यापेक्षा सर्वांनी काम करण्याची भूमिका स्वीकारलेली आहे. आणि मला वाटतं आता काम चाललं आहे, शेवटचे 2-3 दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे मला त्यातलं काही तसा विषय फार गंभीर राहिलेला आहे असं मला तरी वाटत नाही. पण चव्हाणजी, ज्या प्रकारे आपण पाहिलं म्हणजे शिवसेना भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप झाले ही गोष्ट वेगळी, मात्र काँग्रेसमध्येच जे आरोप प्रत्यारोप झाले, गुरुदास कामत यांनी थेट राजीनामापर्यंतची गोष्ट गेली, त्याच्यानंतर त्यांना मनवण्यात आलं.
प्रचाराला गुरुदास कामत तयार नव्हते, त्यांनाही पक्षश्रेष्ठींनी मनवलं. तुम्हाला असं वाटतं की ह्या संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवरती जो आरोप लावला, यामुळे कुठेतरी काँग्रेसची छवी महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये खास करून एक कमी झाली आहे किंवा काहीतरी त्याला डेंट बसलाय? आणि सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंजाबहून भूपिंदर हुड्डा त्यांना महाराष्ट्रात यावं लागलं आणि हा समेट घडवून आणावा लागला. एक तर निवडणुकीच्या सुरुवातीचे ज्या गोष्टी आहेत आज त्याच्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, कारण की सर्वच कामाला लागलेले आहेत. आज तशी तक्रार गुरुदास कामत स्वतः फिरत आहेत प्रचारामध्ये, संजय निरुपम काम करत आहेत, एकनाथ गायकवाड आहेत, मिलिंद देवरा आहेत, मुंबईचे प्रिया दत्त आहेत, सर्वच काँग्रेसचे आज प्रचारामध्ये उतरलेले आहेत. निवडणुकीच्या सुरुवातीला थोड्या तक्रारी होत्या, पण नंतर त्या बसून त्याच्यामध्ये मार्ग काढला गेलेला आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय असू शकत नाही. आज काँग्रेस ही कशा पद्धतीने निवडणुकीला समोर जात आहे हा त्यातला प्रमुख विषय आहे. आणि शिवसेना भाजपशी आम्हाला दोन हात करायचेच आहे निवडणुकीच्या माध्यमातून. नाही, पण एकीकडे शिवसेना आणि भाजपसारखे प्रबल पक्ष जे सत्तेत आहे, अशा पक्षांबरोबर लढताना दोन काँग्रेसने एकत्र यावं अशा स्वरूपाचे प्रस्ताव जे समोर आले, त्यावर अनेक ठिकाणी मतैक्य होऊ शकलं नाही. अगदी मुंबईसारख्या ठिकाणीही हा प्रयत्न झाला. तर तुम्हाला असं वाटत नाही की ज्या कट्टरवादी अशा मानसिकता आहेत, राजकीय पार्टी आहेत, त्यांच्या विरुद्धात काँग्रेस विचारधारेच्या लोकांनी एकत्र यावं? तुम्ही म्हणते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं म्हणताय तुम्ही? हो, अगदी. असं एक तर काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची ही भूमिका दोन्ही पक्षांची अशी आहे की ज्या ठिकाणी ज्यांची क्षमता आहे किंवा ताकद आहे त्या ठिकाणी तडजोडी काही मर्यादित स्वरूपात होऊ शकतात, पण मर्यादित स्वरूपामध्ये जागा घ्यायला दोन्ही पक्ष तयार होत नाहीत. आता असे आम्ही मुंबईमध्ये आम्हाला वाटतं की राष्ट्रवादी ताकद ही कमी पडते, आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मुंबईमध्ये आमची शक्ती जास्त आहे. कदाचित पुण्यामध्ये आम्ही त्यांच्यापेक्षा कमी असू शकतो म्हणून पुण्यामध्ये आम्ही मैत्रीपूर्ण केली आहे, त्याची आघाडी पण केली आहे काही ठिकाणी. त्यात पुण्यामध्ये जोडलं, मुंबईत जोडू शकलं नाही. काही ठिकाणी इतर जिल्ह्यामध्ये आम्ही केलेलं आहे. त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये जमलं, काही ठिकाणी जमलं नाही. आता दोन्ही पक्षाला वाटतं की आपापली ताकद आपल्याला वाढवता आली पाहिजे आणि राईटली सो. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची क्षमता आहे त्या पद्धतीने तिकीट वाटप झालं. आणि खालचं म्हणजे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हा पातळीवर काय अरिथमॅटिक आहे, काय केमिस्ट्री आहे, हे जिकडे जुळलं त्या ठिकाणीच व्यवस्थित चालतं. ज्या ठिकाणी खूपच बिटरनेस आहे, एकमेकाविषयी कटुता खूप आहे, अनेक पक्षामध्ये आहे. शिवसेना भाजपमध्ये कुठल्याच जिल्ह्यामध्ये आघाडी नाही आहे, त्यांची युती नाही आहे. किमान आमची तरी अनेक जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं त्या ठिकाणी एकमत झालं, बऱ्याच जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झाल्याच्याकडे आम्ही स्वीकारलेलं आहे. काही ठिकाणी होऊ शकलं नाही. पण चव्हाण साहेब, ज्या प्रकारची परिस्थिती आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती होती, राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगवेगळे लढले. तुमचाही शत्रू भाजपचा आहे, तुमचाही NCPचाही शत्रू भाजपचा आहे. मग अशा वेळेला दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याचे काही संकेत आहेत? काही दोन्ही काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये एकत्र येऊ शकतात पुन्हा एकदा? निवडणुकीच्या निकालानंतर जी राजकीय परिस्थिती निर्माण होईल त्याच्यावर बरंचसं अवलंबून राहणार आहे. म्हणजे आज मी फक्त हे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पुरती मर्यादित बोलतो आहे. निवडणुकीचे निकाल एक तर शेवट दोघांचा आपण सांगितलं हेतू एवढाच आहे की कुठल्याही परिस्थितीत शिवसेना आणि भाजपसारख्या पक्षांच्या हातामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्था जाऊ नये, ही भूमिका दोघांचीही आहे. निवडणुकीनंतर जी काही समीकरणं निर्माण होतील त्यावर बरंचसं अवलंबून राहणार आहे. परंतु मला वाटतं की त्यानंतर बराचसा वाव आहे, काही निर्णय घ्यायला विचार करता येईल. नागपूरमध्ये मध्यंतरी तुम्ही गेलेले असताना आणि राज्याची धुरा तुमच्याकडे असताना तुमच्यावर जो जी शाईफेक झाली, यातनं हे कशाचं प्रतीक आहे? ह्या एक अंतर्गत नाराजी आहे पुन्हा एकदा की काय त्याला तुम्ही समजता? बऱ्याच जिल्ह्यामध्ये काही अशी मंडळी आहे की ज्यांना नवीन नेतृत्वाला वाव देण्याची भूमिका नाही आहे. एस्टॅब्लिश काही लोक आहेत की जिथे काही नवीन लोकांना मदत करण्याची भूमिका तिथे अजिबात नाही आहे. मी निर्णय घेतले काही ठिकाणी पक्षाध्यक्ष म्हणून, मला ज्या ज्या ठिकाणी दिसलं की त्या ठिकाणी काही निर्णय पक्षाच्या हितादृष्टीने घेणं भाग होतं ते मी घेतले. त्यामुळे काही लोकांची नाराजी होणं स्वाभाविक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीने माझ्यावर तिथे शाई फेकण्याचा प्रयत्न केला तो काही तिकीट मागणारा माणूस नव्हता. याचा अर्थ स्पष्टच आहे की त्याच्या मागे त्याचा वापर करणारी काही मंडळी आहेत. मग ती भाजपाची RSSची आहेत किंबहुना अजून कोणी आहे हा तपासाचा भाग आहे. परंतु याच्यामध्ये मी काही त्याच्यामुळे थांबलो नाही. उलट नागपूरमध्ये मी सभा घेतल्या, राज्यात अन्य भागातही घेतल्या आणि पक्षाध्यक्ष म्हणून काम करत असताना ज्या ठिकाणी असा अनुभव आहे त्या ठिकाणी मुद्दाम भूमिका घ्यायची माझी निश्चित तयारी आहे. कारण हे केल्याशिवाय त्या ठिकाणी निर्णय होणार नाहीत याची मला जाणीव आहे. म्हणूनच कारण एक राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसची संघटना नव्याने बांधण्याची गरज आहे असं वाटतं. ही प्रोसेस कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे संघटनेमध्ये आता लोकांना चॉईस एवढा उपलब्ध झालेला आहे. कुठल्याच पक्षामध्ये आता भाजपने तर सरळ म्हणजे मूळची भाजप शिल्लक राहिलेलीच नाही आहे. आयाराम गायारामचाच पक्ष भाजप जात, तशी काँग्रेसची भूमिका नाही आहे. तर काँग्रेसची निष्ठा, लॉयल्टी आणि काँग्रेसची आयडिओलॉजी
ही पाहूनच काँग्रेस ही कोणाला पक्षात घ्यायचं न घ्यायचं ही तात्विक साधारण ही भूमिका आहे. परंतु एक नवीन ब्लड त्याच्यामध्ये इन्फ्यूज झालं पाहिजे, नवीन लोकांना त्या ठिकाणी संधी दिल्या गेली पाहिजे आणि किमान त्याचं जे काही सारांश आहे तो मग त्या रिझल्ट कोण देतो आहे हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आपण कोणाला तिकीट देतो आणि कोण कोणाच्या जवळचा लांबचा हा विषय माझ्यापुरती विचार जर केला असं मी आधी विचार करत नाही. कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठलं नेतृत्व सक्षम आहे आणि त्या नेतृत्वाच्या मधून यश मिळतं का हा क्रायटेरिया आहे माझा. आणि त्यामुळे काही लोक दुखत असतील पण त्याची पर्वा करत नाही, त्या ठिकाणी रिझल्ट देणं हा माझा हेतू आहे. पण चव्हाणसाहेब, काही मिनिटापूर्वीच दादा असं म्हणावं लागेल की पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं आहे. सध्या आपण जर वातावरण पाहिलं महाराष्ट्रातलं किंवा देशपातळीवरचं, ते भाजपच्या विरोधात वातावरण आहे असं सध्या एक जनमत आहे. राष्ट्रवादी विरोधात, काँग्रेस विरोधात, शिवसेना ही राज्यात विरोधात. पवार साहेबांचं असं म्हणणं होतं की एक वेगळी मोठ बांधता येऊ शकते, लोकांनी विचार करावा, नेत्यांनी विचार करावा. कसं बघता तुम्ही या स्टेटमेंटकडे? सेक्युलर पक्षांनी एकत्रित येऊन मग ते देश पातळीवर असो किंवा राज्य पातळीवर, आम्ही काही शिवसेनेशी आघाडी करू शकत नाही किंवा भाजपशीही करू शकत नाही, हे स्पष्टच आहे. त्यामुळे एकत्र येण्याची जी प्रक्रिया आहे ती सेक्युलर पार्टीजपुरती मर्यादित असेल तर काही तक्रार नाही. कारण तिथली राजकीय जी काही समीकरणं आहेत त्यातून मग शेवटी विन विन सिच्युएशन कोणाला आहे हा गोष्ट पाहावा लागतो. सर्वांचा हेतू एवढाच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भाजपला महाराष्ट्रात ताकद मिळू नये, देशात ताकद मिळू नये. कारण भाजप ज्या पद्धतीने देशामध्ये काम करते 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये, त्यांचे घेतलेले निर्णय आणि त्याचा परिणाम जो सामान्य माणसावर झालेला आहे हे लक्षात घेता भाजपचं हे सरकार फाळकार देशामध्ये राहणं किंवा राज्यात राहणं हे कोणाच्याच हिताचं नाही. आणि त्यामुळे सरकार गेलं पाहिजे ही मानसिकता सर्वसामान्य माणसाची आहे. त्यामुळे लाईक माइंडेड सेक्युलर पार्टीजची आघाडी करण्यास आमचा काही विरोध नाही. माझा प्रश्न थोडा वेगळा आहे, प्रचारासंबंधी आहे. ज्या प्रमाणात शिवसेना किंवा भाजपचे कार्यकर्ते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झालेत, तडफेने झुंजत आहेत, काँग्रेस थर्ड पर्सन म्हणून एक जाणवतं की कुठेतरी कमी पडते, बरीच कमी पडते. हे का दिसतंय, हे चित्र का दिसतंय आणि आगामी काळात ह्याच्यावर हे चित्र बदललेलं दिसेल का? कारण ज्या तडफेने अक्षरशः हे दोन्ही पक्षांचे, कारण ज्या पोस्ट येतात व्हॉट्सअपवर त्या 70-80% या भाजप किंवा शिवसैनिकाच्या ज्या सोशल सेलनी फॉरवर्ड केलेल्या असतात, काँग्रेस तेवढी ॲक्टिव्ह दिसत नाही. तुमचं काय असेसमेंट मला माहीत नाही, परंतु सोशल मीडिया आज एक प्रभावी माध्यम आहे, निश्चितच आहे, नाकारता येणार नाही. आणि काँग्रेसने सुद्धा गेल्या 1-1.5 वर्षामध्ये जिल्हानिहाय आम्ही सोशल मीडियाचे आमचे सगळे नेटवर्क आम्ही उभं केलेलं आहे आणि त्याचा वापर बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये आहे, राज्यामध्ये आहे. त्यामुळे कदाचित आमची त्यांच्या तुलनेमध्ये आम्ही तेवढं आहोत की नाही हा जजमेंटचा भाग आहे ज्याचा त्याचा, पण मला वाटतं की आमचा वापर बऱ्यापैकी आहे. आणि अजून अग्रेसिव्ह करायची गरज असेल तर निश्चित आम्ही फीडबॅक घेऊन वाटेल तर करण्याला हरकत, कारण आमचं नेटवर्क आहे जिल्ह्यामध्ये. सोशल मीडियाचा ॲग्रेशन हा एक दुसरा भाग झाला, पण ज्या स्वरूपामध्ये विधिमंडळात किंवा संसदीय कार्यपद्धतीमध्ये एक आक्रमकता विरोधी पक्ष म्हणून जाणवायला हवी ती काँग्रेसची जाणवत नाही. आणि त्या माध्यमातून सरकारला अडचणीत आणणं, सरकारला संसदीय आयुधाच्या माध्यमातून झुकायला लावणं, अशा स्वरूपाचं कुठेही काम काँग्रेसच्या नेतृत्वाचं दिसत नाही. तुम्हाला मान्य आहे? मला हे पूर्णतः मान्य नाही आहे. म्हणजे मी विधिमंडळामध्ये नसल्यामुळे माझा प्रेझेन्स तिथे, आता मी लोकसभेमध्ये असल्यामुळे तिथले, परंतु माझं लक्ष आहे, आमचे आमदार आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत. परंतु मी पाहिलं गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही आमच्या कार्यपद्धतीमध्ये ॲग्रेशन आणलेलंच आहे. मग ते नागपूरमधला झालेला प्रचंड मोर्चा, सभागृहामध्ये आरक्षणासंदर्भातले विषय असो, आत्महत्यासंदर्भातले प्रश्न असो, राज्यातल्या विविध कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न असो, या सगळ्या मंत्र्यांचे जे काही भानगडे आहेत त्या सगळं तो विषय असो, राज्यातल्या सर्वच विषयावर विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहामध्ये चांगल्यापैकी चर्चा ही झालेली आहे. परंतु सरकारचा जो अप्रोच जो आहे, आपण जे म्हणता नुसतं एक बाजू पाहून चालणार नाही. सरकारची भूमिका आहे रेटून देण्याची भावना आहे. म्हणजे बहुमताच्या जोरावर कोणाची ऐकायची गरजच नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि त्यामुळे माध्यमंसुद्धा फार त्यांच्यावर अंकुश आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्यापेक्षा तुमचे मालक, तुमचे म्हणजे जनरल म्हणतो मी, तुमचे जे काही आज चॅनल्सची सुद्धा मर्यादा आहे, चॅनल्सचे सुद्धा लोकांवर बऱ्याचसं दडपण आहे. आपण पाहायला गेल्या 2 वर्षामध्ये मोदी सरकार दिल्ली आल्यापासून बऱ्याचशा चॅनल्सवर नियंत्रण आली, चॅनल्स ऑफ एअर जाण्याची सुद्धा प्रक्रिया मधल्या काळात बरीचशी झाली, काही लोकांना काढेपर्यंत मजल गेलेली आहे. असं कधी अघोषित एमर्जन्सी काँग्रेसची कधीच नव्हती की अशा पद्धतीने दबाव हा माध्यमावर टाकण्यात येत आहे. त्यामुळे माध्यमांनी काय दाखवावं किंवा दाखवू नये याच्यावर सुद्धा निर्बंध आता येत आहेत.
आणि जे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की काही लोक सहज निमूटपणे सहन करत आहेत, ही आश्चर्याची बाब आहे. त्यामुळे जसं तुम्ही म्हणता आमच्यामध्ये ॲग्रेशन येणं भाग आहे, तर तुमच्यामध्ये सुद्धा ॲग्रेशन तेवढं यावं अशी अपेक्षा आमची. अगदी अशोक चव्हाण जे तुम्हाला आठवण करून देतो की गेल्या काळामध्ये जानकरांचं प्रकरण असो किंवा शिष्यवृत्ती घोटाळा असो किंवा महाराष्ट्र सरकारची जी 4-5 मोठी प्रकरणं अधिवेशन काळात निघाली ती जय महाराष्ट्रनंच काढली आणि त्यामुळे जय महाराष्ट्र हे निष्पक्ष चॅनल आहे. ते काँग्रेसच्या बाजूनं किंवा भाजपच्या बाजूनं किंवा सेनेच्या बाजूनं कोणाच्याही बाजूने नाही, ते जनहिताच्या बाजूने आहे, महाराष्ट्राच्या बाजूने आहे. आणि त्यामुळे या विषयावर आपण निश्चितपणे अशोक चव्हाण सरांशी चर्चा करत राहणार आहोत. पण त्या अगोदर घेऊ एक छोटासा ब्रेक. बघत राहा न्यूज रूम. न्यूजरूममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्याबरोबर. सर, मुख्यतः आपण चर्चा करत होतो ती काँग्रेस ज्या स्वरूपामध्ये आक्रमक दिसायला हवी तितकी दिसत नाही, किंवा सरकार तुम्ही म्हणतात तसं सरकार अनेकदा विरोधी पक्षांचं म्हणणं जे आहे ते ऐकूनच घेत नाही, असा तुमचा मुद्दा होता. थोडंसं इतिहासात जाऊयात. अशोक चव्हाणांवर आरोप झाले, काँग्रेसच्या नेत्यांनी तडकाफडकी निर्णय घेतला आणि अशोक चव्हाणांना पदावरून दूर केलं. आज साधारण एका विशिष्ट टप्प्यानंतर काँग्रेस नेतृत्वानं हा निर्णय घेताना, कारण अशा स्वरूपाचे आरोप भाजपच्याही नेत्यांवर झाले, सेनेच्याही नेत्यांवर झाले, मात्र त्यांच्यावर कारवाई न मिळता क्लीन चिट मिळाली. तुम्हाला ते क्लीन चिट न मिळता कारवाई होणं हे थोडंसं आतताईपणाचं लक्षण होतं असं वाटतं कधी? जी गोष्ट इतिहास जमा झाली त्याच्यावर मी आज भाष्य करणार नाही. मला आता पक्ष सांभाळण्याची जिम्मेदारी माझ्यावर सोपवली, हा माझ्यावर दाखवलेला मोठा विश्वास आहे. त्यामुळे मागच्या इतिहासामध्ये न जाता आज माझ्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे हेच माझ्या खरी कामाची पावती असं माझं मत आहे. आणि त्या पद्धतीने मी आता गेल्या 2 वर्षापासून पक्षाचा धुरा सांभाळत आहे आणि पक्षाचं काम करणंसुद्धा मी आधी पक्षाचा रँक अँड फाईलमधून आलेलो आहे. पक्षाचे माझे युथ काँग्रेसपासून आजपर्यंत मी संघटनेमध्ये भरपूर काम केलं आहे, तर त्या अनुभवाचा मला फायदा निश्चित मिळतो आहे आणि राज्यामध्ये काँग्रेसची ताकद वाढवणं एवढंच माझं ध्येय आहे. मागच्यात काय झालं हा विचार मी इतिहास जमा झाली गोष्ट. पण चव्हाण साहेब, ज्या प्रकारे अग्रेशनचा मुद्दा निघाला म्हणून विचारतो की काँग्रेसच्या नेत्यांची ही तक्रार आहे की काँग्रेस जेवढी अग्रेसिव्ह व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. नारायण राणे या ठिकाणी होते, त्यांनी ही तक्रार बोलूनही दाखवली की आक्रमक नेतृत्व असेल किंवा आक्रमक नेते असेल त्यांचा वापर काँग्रेस योग्य पद्धतीने करत नाही. तर ही तक्रार त्यांची आहे की आक्रमक होत नाहीत काँग्रेस लोक. असे प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी आहे. नारायण राणेंची कार्यपद्धती वेगळी आहे, विखे पाटलांची वेगळी आहे, पृथ्वीराज चव्हाणांची वेगळी आहे, अशोक चव्हाणांची वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाचा स्वभाव, प्रत्येक माणसाचं काम करण्याची कार्यपद्धती यात फरक असू शकतो ना. पण शेवटी गोल एकच आहे सर्वांचा. सर्वांनीच ॲग्रेसिव्ह म्हणजे ॲग्रेसिव्ह म्हणजे कपडे फाडणे हा विषय होऊ शकत नाही ना. ॲग्रेसिव्ह म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने शासनाला कसं एक्सपोज करता. आता गेल्या या सगळ्या 15 दिवसामध्ये जवळपास मी 30-35 सभा राज्यात जाऊन आलो. माझं पॉईंट ऑफ व्ह्यू काय मी मांडलेलं आहे आणि तो लोकांना पडतो आहे. राणेजी वरच्या सभागृहामध्ये ॲग्रेसिव्हली त्यांचं काम ते पार पाडत आहेत, विखे पाटील त्यांच्या पद्धतीने काम करतात. तर मला वाटतं की ॲग्रेसिव्हनेस हा वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करणारा विषय आहे. कार्यपद्धती कामाच्या सुद्धा आणि प्रत्येकाचे कल्चर वेगळे आहे, वागायच्या पद्धती वेगळ्या आहेत, कोणाला काय आवडतं हा भाग आहे. त्यामुळे आम्ही सर्व मिळून आमचा शेवटी हेतू एकच आहे ना. अशोक चव्हाण सर, मुख्यतः ज्यावेळेला आक्रमकतेचा विषय आणि काँग्रेसच्या लॉयल्टीचा विषय निघाला किंवा काँग्रेसनं अशोक चव्हाणांवर केलेली कारवाई हा विषय आपण बाजूला ठेवूयात, पण अशोक चव्हाणांनी लोकसभा निवडणूक असो, त्यांचाच असा मतदारसंघ होता आणि त्यांच्या बाजूचा मतदारसंघ सातवांचा, अशोक चव्हाणांनी त्याही मतदारसंघामध्ये काम केलं नसतं तर दुसरी सीटही येऊ शकली नाही. 2 खासदार आले, तेही फक्त अशोक चव्हाणांच्या रूपानं आले. इतकंच नाही, त्यानंतरच्या निवडणुकांमध्येही जे सातत्यानं यश आलं ते अशोक चव्हाणांच्या भागामध्ये आलं आणि ते सातत्य कायम पाहायला मिळालं. जे सातत्य अशोक चव्हाणांच्या माध्यमातून मिळालं, अनेक आरोपानंतरही तिथल्या जनतेनं त्यांना कधी नाकारलं नाही. मात्र इतर नेते जे आहेत काँग्रेसचे त्यांना का नाकारलं जातं? त्यांचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये त्यांना तेवढी स्वीकार्यता का दिसत नाही? बट आपली चर्चा ही काँग्रेसमधल्या इतर नेत्यांच्यापेक्षा काँग्रेसची भूमिका, शिवसेना, भाजप आणि आजची निवडणूक हा संदर्भ जास्त योग्य राहील. की माझे जेवढे सहकारी आहेत ते चांगलं काम करत आहेत, ठीक आहे. तर काही ठिकाणी यश मिळतं न मिळतं हा त्यातला आमच्या इंटरनल असेसमेंटचा भाग आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर आजच्या दिवशी काही भाष्य करणं उचित समजत नाही. निवडणुका सुरू आहेत आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये सर्वांनी ऐक्याचं प्रदर्शन करून राज्यामध्ये काँग्रेसला विजयी करणं आमचं एकच ध्येय आहे. आमच्या इंटरनल विषयांपासून आम्ही सॉर्ट आउट करू कधी. चला आता काँग्रेसबद्दल थोडं कमी बोलूयात आणि सत्ताधाऱ्यांबद्दल बोलूयात. तुम्ही मुख्यमंत्री होतात,
अल्पकाळ होतात, अगदी 2 वर्षाचा काळ मिळाला, पण स्वतःची एक वेगळी मोहर जी आहे ती अशोक चव्हाण यांची निश्चितपणे पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांनीही आता साधारण तितकाच काळ पूर्ण केलेला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारचं आणि त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचं जर असेसमेंट करायचं झालं तर तुम्ही कशा स्वरूपात कराल? हा माझा शब्द आहे, हा जो विषय आहे हा फक्त शब्दापुरतीच मर्यादित आहे. शब्द हा कृतीमध्ये किती उतरला आहे 2.5 वर्षामध्ये ही खरी वस्तुस्थिती जनतेने आज पारखून पाहिलेली आहे. आणि लोकांमध्ये निराशा आहे या गोष्टीची. म्हणजे एकतर महाराष्ट्रामध्ये 9,000 लोकांनी आत्महत्या करणं हे भूषणावह गोष्ट नाहीच आहे. दुष्काळ 2.5 वर्ष झाला, या दुष्काळासंदर्भामध्ये कर्जमाफीचे विषय लावून धरला असताना सुद्धा आज UPमध्ये कर्जमाफीचा घोषणा केली जाते, पण महाराष्ट्रात कर्जमाफीच्या बाबतीमध्ये साधा एक ब्रशसुद्धा काढला जात नाही. काय पाप केलं महाराष्ट्रात लोकांनी त्याच्यावर काही बोललं जात नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एकंदरीत कामाविषयी आपण काय करत आहात त्याच्यावर काही निर्णय घेतले जात नाहीत. या गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मुंबईच्या एकंदरीत प्रश्नासंदर्भामध्ये काय भूमिका आपण प्रत्यक्षात काय उतरवलं? फक्त बोलला असाल की आम्ही ही जेवढी कामं दिसत आहेत तुम्हाला, मग ती मोनोरेल असेल, मेट्रो रेल असेल, विविध पुलं असतील, ही सगळी काँग्रेसच्या कालावधीमध्ये सुरू झाली कामे पूर्णतः काँग्रेसने नेली. MMRDचा अध्यक्ष मी मुख्यमंत्री असताना मी होतो, पृथ्वीराज चव्हाण होते. आमच्या काळात गेले निर्णय नारळ फक्त हे फोडायचे काम करत आहेत आज. त्यामुळे ह्यांचा फक्त माझा शब्द आहे, पण तुमचा शब्द किती ओव्हर कमिटेड आहे आज. फक्त घोषणा आणि पोकळ घोषणा एवढाच विषय तुमचा राहिलेला आहे. आणि त्यामुळे तुम्हाला फक्त आता जे काही मिळतं यश ते फक्त लक्ष्मीदर्शन. तुमचे जे आता राष्ट्रीय महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत हे खुलेआम म्हणले की तुम्ही 2 दिवस अगोदर घर सोडू नका, लक्ष्मी घरात येते, तिचं तुम्ही स्वागत केलं पाहिजे. म्हणजे खुलेआम एका राष्ट्रीय पक्ष, राज्यातला पक्ष, भाजपचा अध्यक्ष ज्यावेळेस हे वक्तव्य करतो आणि ज्याच्यावर निवडणूक आयोगाकडून गुन्हा दाखल केला जातो, हे विषय किती गंभीर आहेत. आणि केवळ एवढ्याच विषयावर निवडणुका जिंकण्याचं काम यांनी केलेलं. आम्ही फक्त 100 मागे आहोत त्यांच्या मागे. म्हणजे मागे झालेल्या नगरपालिकेमध्ये फक्त 100 नगरसेवकांनी आम्ही कमी आहोत. बाकी आम्ही त्यांच्यापेक्षा कमी नाही आहोत. हे आम्ही आमच्या कार्यपद्धतीने कामाने सिद्ध करून दाखवलेलं आहे. आजच्या ह्या कालावधीसुद्धा लोक हे त्यांच्याबरोबर राहणार नाहीत हे तुम्हाला दिसून येईल. चव्हाण साहेब, तुम्ही गेल्या 2 वर्षापासून प्रदेश अध्यक्ष आहात. मुंबई काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी आपण पाहतोय की गुरुदास कामत गट असेल, निरुपम गट असेल, संजय निरुपमांना कंटाळून कृष्णा हेगडे यांनी राजीनामा दिला हे माहीत आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर विखे पाटील हे भाजपाला मदत करतायत असा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आरोप केला. ही काँग्रेसमधली जी अंतर्गत गटबाजी आहे ह्याचा पक्षाला फटका बसतो असं तुम्हाला वाटत नाही? कुठल्याही पक्षात वाद नाहीत मला सांगा. आता इथे मी मगाशी स्पष्ट केलं की संजय निरुपमना पक्षाने अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं आहे. नियुक्ती झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या खुर्चीचा मान राखला गेला पाहिजे आणि अध्यक्ष म्हणतील त्या पद्धतीने काम झालं पाहिजे. असतील विषय तर घराच्या चौकटीत बसून चर्चा केली पाहिजे. सर, अगदी शेवटच्या टप्प्यात आपण येऊन पोहोचलोय मुलाखतीच्या. जर मुंबई आणि महाराष्ट्रातली सत्ता पुढच्या काळात तुम्हाला मिळाली, राज्यात अस्थिरतेचं राजकीय वातावरण आहे अशा स्वरूपाचं चित्र आहे, मध्यावधी निवडणुका झाल्या, तर काँग्रेस काय वेगळं असं या मुंबईला आणि महाराष्ट्राला देऊ शकेल? मुंबई शहरामध्ये मुंबई राहण्याजोगी राहिली पाहिजे. मुंबई शहर हे सर्वांसाठी आहे. त्या मुंबईतल्या पायाभूत सुविधा अधिक सुकर आणि चांगल्या करता आल्या पाहिजे, जी सातत्याने मागणी आहे. मग ते ट्रान्सपोर्टेशन असो, रेल्वे असो, मुंबईतले रस्त्याचा विषय असो, मुंबईच्या पाणी पुरवठा असो, मुंबईची झोपडपट्टी असो, हे सगळे विषय मुंबईमधले वर्षानुवर्ष असलेले प्रश्न, ज्या ठिकाणी 22-23 वर्षापासून शिवसेना भाजपनी पूर्णपणे याचा वापर मुंबईमध्ये पैसा जमवण्याकरता आत्तापर्यंत केलेला आहे. ते पारदर्शकता खरी आणायची असेल तर ह्यांच्याकडून सत्ता काढून पर्याय म्हणून मुंबईमध्ये काँग्रेसला ते जनतेने वाव द्यावा, संधी द्यावी आणि त्यातून वेगळेपण काय काँग्रेस करून एकदा 5 वर्षाकरता निवडणूक आहे. त्यामुळे ही संधी जर काँग्रेसला मिळाली तर मला खात्री आहे की मुंबईतल्या लोकांचं जीवन अधिक सुखमय करण्याकरता काँग्रेसचा उपयोग नक्की काँग्रेस करून देऊ शकेल असं मला खात्री आहे. सर, खूप खूप धन्यवाद. आज आपण न्यूजरूममध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांना मनमोकळे उत्तरं दिलीत. मुख्यतः गेल्या काळात ज्या नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या त्यातल्या एकूण नगरसेवकांची जर संख्या बघितली तर भाजप जरी राज्यातला नंबर 1 पक्ष असला तरीही सत्तेपासून दूर राहूनही काँग्रेसनं फक्त 100च जागा कमी म्हणजे एक उत्तम असं यश मिळवलेलं आहे आणि हे यश पुढच्या काळात वाढत जाईल असा दावा जो आहे तो अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, यांच्या माध्यमातून होतोय. आज ते आपल्या स्टुडिओत आले, त्यांनी चर्चा केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. इथेच थांबूया. बघत रहा जय महाराष्ट्र.